नागपंचमीच्या दिवशी दर्यापूर अमरावती मार्गावरील आज आराळा फाट्याजवळ सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. दोघे जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार आराळा बोराळा रस्ता क्रॉस करत असताना अमरावती इथून दर्यापूरकडे जाणाऱ्या एसटी बसची दुचाकीला धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की या अपघातात एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झालाय, तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतक व जखमी हे आदिवासी मजूर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे मजूर दर्यापूर इथं शेतकामासाठी आले असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच रुग्णसेवक विकी होले आणि रुग्णसेवक सचिन शेलारे यांनी क्षणाचाही विलंब न करता अवघ्या 5 मिनिटात सुमारे 12 किलोमीटर अंतर पार करून घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीनं दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय. मात्र डॉक्टरांनी त्यापैकी एका व्यक्तीला मृत घोषित केला. अपघाताची घटना समोर येताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दर्यापूर अमरावती मार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच खल्लार पोलीस स्टेशन आणि दर्यापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात जखमींना मदत करण्यासाठी अंकुश कावडकर, नितेश वानखडे, राहुल भुंबर, शुभम होले, हेमंत ओमाळे यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते. अपघाताचं नेमकं कारण आणि मृतक व जखमींची अधिकृत ओळख याबाबत पोलिसांच्या तपासानंतर अधिक माहिती समोर येणार आहे. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.